विशाल न्यूज आपल्या आवडत्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धाराशिवच्या बाबतीमध्ये सांगायचं म्हटलं तर दोन माझ्या मते समाधानाच्या आणि विशेष आनंदाच्या बाबी आहेत। एक म्हणजे रेल्वेच्या बाबतीत सोलापूर, तुळजापूर, धाराशिव रेल्वेसाठी 225 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे। त्यामुळे 2-2.5 वर्षामध्ये हा प्रकल्प जो आपल्याला मार्गी लावायचा आहे आणि प्रत्यक्षात रेल्वे तुळजापूरला आणायची आहे आणि धाराशिवला आपल्याला जंक्शन बनवायचंय, ते आपलं जे स्वप्न आहे ते साकार होणार आहे आणि अर्थकारणाला प्रचंड गती मिळणार आहे। तर केंद्र सरकारने आपल्याला 225 कोटी रुपये उपलब्ध करून दिलेत। भूसंपादनाच्या बाबतीमध्ये जो वाढीव मोबदला आपल्याला पाहिजे त्याला देखील स्वाभाविकच आहे की ह्याच्यातनं पैसे उपलब्ध होतील, शेतकऱ्यांना आपल्याला 4 पैसे जास्त देता येतील। दुसरा महत्वाचा मुद्दा आपल्या जिल्ह्याच्या अनुषंगाने आहे, ज्या बाबतीत मला विशेष समाधान वाटतं, कारण जवळजवळ 12-13 वर्षापूर्वी रूफटॉप सोलरच्या बाबतीमध्ये आपल्या सर्वांशी मी बोललो होतो। आपण त्या अनुषंगाने प्रयत्न केले होते। धाराशिव नगर परिषदमध्ये एक खास प्रकल्प राबवायचं आपण ठरवलं होतं। प्रत्येक घरावरती सौर ऊर्जेचा छोटा प्रकल्प लावायचा, तेव्हा आपण 12-13 वर्षापूर्वी ठरवलं होतं। दुर्दैवाने तेव्हाचे जे काही पॉलिसी होत्या त्या योग्य वाटल्या नाही आणि त्याच्यामुळे ती गुंतवणूक झाली नाही। परंतु आता या वर्षी अगदी 22 जानेवारीला, 22 जानेवारीचं महत्व आपल्याला माहिती आहे, त्या दिवशी मोदी साहेबांनी आपल्या देशात 1 कोटी घरांवरती रूफटॉप सोलर म्हणजे छतावरती सोलरचा छोटा प्रकल्प 1 कोटी घरांवरती लावायचं ठरवलंय। त्याचा आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये मोठा फायदा होणार आहे, कारण 300 दिवस आपल्याकडे स्वच्छ सूर्यप्रकाश असतो, त्यामुळे वीज निर्मिती मोठ्या प्रमाणात होईल। आपल्या भागातल्या मुलींना रोजगाराची संधी उपलब्ध होईल। हे सोलर पॅनल लावणं, त्याची देखभाल दुरुस्ती करणं, हे सगळं खूप महत्वाचं ठरणार आहे अर्थकारणासाठी। आणि प्रत्येक घरावरती सोलर लावल्यानंतर आपल्या छतावरती वीज निर्मितीच्या माध्यमातून पैसे उत्पन्नाचा एक स्रोत निर्माण होणार आहे। 300 रुपयेपर्यंत आपल्याला मोफत वीज मिळेल। काही प्रमाणामध्ये वीज आपल्याला महावितरणला विकता देखील येईल। त्यामुळे प्रत्येक घराचा मालक जो आहे तो कदाचित एका अर्थाने उद्योजक देखील होणार आहे, वीज निर्मिती करणार आहे। हा प्रचंड मोठा प्रकल्प जो मोदी साहेबांनी अनाउन्स केला होता, त्याचा उल्लेख आज अर्थसंकल्पामध्ये झालाय आणि त्या 1 कोटी घरांमध्ये जास्तीत जास्त घरं आपल्या धाराशिव जिल्ह्यातले आणण्याचा आपण निश्चितपणे प्रयत्न करू। अर्थसंकल्पाच्या माध्यमातून ज्या विषयांना मोदी साहेबांनी चालना दिली होती, ज्या विषयांमुळे आज भारताची एक वेगळी ओळख जगामध्ये निर्माण झाली आहे, त्या सर्व बाबींच्या बाबतीत ठोस अशी पावलं उचलली गेलेली आहेत। पुढे जायचंय, पुढच्या 25 वर्षामध्ये देशाचा सर्वांगीण विकास कसा करायचा आहे या बाबतीमध्ये स्पष्ट संदेश आजच्या अर्थसंकल्पातून मिळालेत। आणि माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की कोणाच्या भूलथापांना बळी न पडता आपण समजून घ्या की अर्थसंकल्पामध्ये नेमकं आपल्या जिल्ह्यासाठी काय दिलंय, आपल्यासाठी काय दिलंय आणि जे काही आपल्याला दिलंय, ज्या काही वेगवेगळ्या लाभाच्या योजना आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला मदत करण्यासाठी जी प्रक्रिया होतीये, विकास कामांना निधी देऊन जी चालना मिळते, ती जरूर आपण समजून घ्यावी। कुठल्या विषयाच्या बाबतीमध्ये आपले काही ठराविक प्रश्न असतील, काही अडचणी असतील, काही सूचना असतील, तर जरूर आपण कमेंट्समध्ये मांडाव्या। या फेसबुक लाईव्ह वरती आपण आला त्याबद्दल मी मनापासून आपले आभार व्यक्त करतो। धन्यवाद। शुभेच्छा आपल्या सर्वांना। विश्व विशाल न्यूज आपल्या आवडत्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राइब करा।